आमच्या नेत्या सन्माननीय मीनाताई कांबळी, सन्माननीय आमदार मनीषाताई कायंदे, आदरणीय राष्ट्रीय सचिव शाईनाताई, सन्माननीय उपनेत्या शीतलताई म्हात्रे, शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते, संसदीय गटनेते, अभ्यासू खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून जो शिवसंवाद महिला दौरा 15 तारखेपासून शिवसेनेच्या सर्व रणरागिणींच्या नेतृत्वामध्ये सुरू होणार आहे, त्याची आपण सर्वांना कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आतापर्यंत आदरणीय मीनाताई, शीतलताई, मनीषाताई, शाईनाताई यांनी ज्या संदर्भातलं निवेदन केलं, अगदी त्याच विचारधारेला पुढे नेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगू शकते की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांच्या कल्याणासाठी जेवढे निर्णय झाले तेवढे खचितच दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झाले असतील। लाडक्या बहिणींचा निर्णय असेल, सरकारी कागदावरती आईचं नाव लावण्याचा निर्णय असेल, लाडकी लेक असेल, किंवा मग महिला बचत गटांचं सक्षमीकरण असेल, किंवा एसटी मध्ये 50% सवलत देणं असेल, आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी कशा सक्षम होऊ शकतात याकडे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नक्कीच लक्ष दिलेलं आहे। त्याचबरोबर केवळ लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करणं एवढंच माननीय साहेबांचं ध्येय नव्हतं, तर राजकीय ताकद सुद्धा त्यांनी आम्हाला दिली। त्यामुळे शिवसेनेमध्ये सन्माननीय मीनाताई कांबळे, नीलमताई गोरे आणि भावनाताई गवळींच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा महिला नेत्या आपल्याला शिवसेनेत पाहायला मिळाल्या आणि शिवसेनेच्या महिला सचिव म्हणून आमच्या मनीषाताई या ठिकाणी काम पाहतायत। शाईनाताई असतील, शीतलताई असतील, यांना ताकद देण्याचं काम झालं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून येणाऱ्या एका भीमाच्या लेकीला राज्यसभेपर्यंत, देशाच्या सर्वोच्च सदनापर्यंत पोहोचवण्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा आमच्या सोबत राहिले। जेव्हा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेला महिला आरक्षणाच्या संदर्भात शिवसेना प्रचंड आग्रही असतानाच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत राज्यसभेमध्ये 50% महिला रिझर्वेशन, कुठलाही नियम आणि कायदा नसताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्याच्या लेकीला खासदारकी देऊन दाखवून दिला आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा जवळपास 50% महिला आरक्षण आहे। आणि आता जो शिवसंवाद दौरा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही घेतोय, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती येणाऱ्या भविष्य काळात ज्या महिला आपल्या समस्यांशी, संकटाशी, गरिबींशी, अडचणीशी लढा देत रणरागिणीसारख्या झुंजतायत, त्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणानं उभी आहे। हा संदेश तळागाळामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, अगदी तांड्यापर्यंत आणि झोपडपट्ट्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार, त्यांच्या योजना आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 45-47 अंश सेल्सिअस तापमानामध्ये उन्हा तानाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये एक नवी ऊर्जा आणि नवी चेतना आम्हाला बघायला मिळतेय। आम्हाला अभिमान वाटतो की आमचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करणारं नाही, आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणारं नाही, तर आमचं नेतृत्व 47 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर रस्त्यावर उभं राहून लढणारं आहे, कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेणारं आहे, कार्यकर्त्यांचे अश्रू पुसणारं आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतोय। आणि त्यामुळेच मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आत्ताच माहिती आमच्या सन्माननीय नेत्यांनी दिली, त्या पद्धतीनं 3 टीम मध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू। महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये, बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिला, कदाचित त्यांच्यामध्ये खूप स्पार्क आहे, परंतु आतापर्यंत त्यांच्या कार्याची दखलच कुणी घेतलेली नसेल, त्यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही करू। ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसेना महिला आघाडीतली प्रत्येक महिला ही केवळ कार्यकर्ती नाही तर ती रणरागिणी आहे, आणि या रणरागिणी जर एकत्र आल्या तर नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असेल। आणि या सगळ्या लाडक्या बहिणींना संघटित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठीचा हा दौरा नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा असेल।
असा मला विश्वास वाटतो. आपण सगळेजण आलात यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.